नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर नवरात्रीमध्ये 2 घट बसवण्याची परंपरा, राज्यातील एकमेव मंदिर, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे। या किल्ल्यावर असलेले भवानी मातेचे मंदिर, देवीची मूर्ती आणि मंदिरात बसवले जाणारे 2 घट यामागेही रंजक इतिहास आहे। नवरात्रोत्सवामध्ये आदिशक्तीचा जागर होत असताना ऐतिहासिक प्रतापगडावर भाविकांची गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून गर्दी होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर प्रतापगडावर भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्याचे ठरवले। त्यानुसार मंबाजी नाईक पानसरे हे हिमालयातील राजे लीलासेन यांच्या राज्यात गेले। त्यांच्या सहकार्यांनी त्यांनी हिमालयातील त्रिशूल गंडकी, श्वेत गंडकी व सरस्वती या नद्यांच्या संगमातून शाळीग्रामची उत्तम शिळा मिळवली। त्याच प्रांतातील कुशल शिल्पकारांकडून त्यांनी भवानी मातेची मूर्ती घडवून घेतली। भवानी मातेची ही मूर्ती अष्टभुजा महिषासुरमर्दिनी रूपातील आहे। ही मूर्ती प्रथम राजगडावर व तेथून प्रतापगडावर आणण्यात आली। 1661 साली या मूर्तीची प्रतापगडावर प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर किल्ल्यावर नवरात्रोत्सवात घटस्थापनेची परंपरा सुरू झाली। छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी हे हिंदवी स्वराज्य असेच अबाधित राहू दे असा नवस भवानी मातेला केला होता। त्यामुळे भवानी मातेच्या मंदिरात 362 वर्षापासून 2 घट बसवले जात आहेत। एक घट देवीच्या नावाने तर दुसरा राजाराम महाराज यांनी केलेल्या नवसामुळे मंदिरात 2 घट बसवणारे हे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे। प्रतापगडावरील भवानी माता ही सातारच्या राजघराण्याचे कुलदैवत आहे। नवरात्रोत्सवामध्ये मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात। 4थ्या माळेला मशाल महोत्सव तर 5व्या माळेला शिवमूर्तीची मिरवणूक काढली जाते। अष्टमीला घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होतो तर नवमीला पालखी मिरवणुकीच्या उत्सवाची सांगता होते। किल्ले प्रतापगडावर भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती। रहमतपूरमध्ये प्रसिद्ध श्री रोकडेश्वराच्या साक्षीने हिंदू मुस्लिम ऐक्याचा अभिनव संदेश। घटस्थापने दिवशी प्रमुख मुस्लिम मानकऱ्यांची 51,000 रुपयांची वर्गणी पावती। रहमतपूर येथील प्रसिद्ध श्री रोकडेश्वर मंदिरामध्ये घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी सकाळी 11 वाजता श्री रोकडेश्वर कोजागरी उत्सव 2024च्या वर्गणी पुस्तक व अहवाल पूजनाचा कार्यक्रम प्रमुख मानकरी बाळासाहेब गोरेगावकर, शांताराम आलेकरी, गुरुजी धन्यकुमार गोरेगावकर, नजीर मुल्ला, पृथ्वीराज माने यांच्या हस्ते झाले। यावेळी नजीर मुल्ला यांनी त्यांचे नातू अर्श अब्दुल्ला नजीर मुल्ला यांच्या नावे 51,000 रुपयांची पहिली पावती फाडून हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक वेगळा संदेश दिला। पूजन कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष विक्रमसिंह माने, उपाध्यक्ष बाळासाहेब बर्गे, खजिनदार विलास गरवारे, नंदकुमार माने पाटील, सुखदेव माने, विद्याधर बाजारे, अधिक माने, भीमराव सावंत, राजकुमार माने, शिवदास माने, विवेक पवार, सोमनाथ पोद्दार तसेच गल्लीतील ज्येष्ठ नागरिक, युवक व भाविक यावेळी उपस्थित होते। पैलवान जालिंदर गोडसे यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या घेतल्या भेटी। विधानसभेची आगामी निवडणूक लढवण्याचे सूतोवाच। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख पैलवान जालिंदर गोडसे ठाम आहेत। त्यांनी आता सातारा जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते मंडळींच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पवित्र घटस्थापनेच्या दिवशी त्यांनी सकाळी 10 वाजता साताऱ्यात जलमंदिर पॅलेस येथे जाऊन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली। त्यांच्याशी अनौपचारिकरित्या चर्चा करत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांच्या अनुषंगाने बातचीत केली। सुनील तात्या काटकर यांच्यासह यावेळी पदाधिकारी उपस्थित होते। राज्यसभेवर नुकतीच बिनविरोध निवड झालेले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका लक्ष्मणराव पाटील यांची सातारच्या विकासनगर येथील निवासस्थानी भेट घेतली व चर्चा केली। राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या। युवासेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांची निवासस्थानी भेट घेऊन मतदारसंघातील विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा केली। पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहे। शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेणार आहे। सातारा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबतचा इरादा स्पष्ट केला आहे। मतदारसंघातील शिवसैनिकांचे मोठे पाठबळ आहे।
व त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षांचा संपर्क असल्याने पक्षाने आपल्याला संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीनकाका पाटील व रणजितसिंह भोसले यांच्याशी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली असून त्यांचे मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असल्याचे स्पष्ट केले. महावितरण कंपनीने आपल्या कारभारात सुधारणा न केल्यास रहमतपूरच्या उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन छेडणार, कराड उत्तर शेतकरी संघटनेचा इशारा. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आणि कोरेगाव तालुक्यातील मोहितेवाडी तारगाव येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रातून सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. महावितरण कंपनीचे अभियंते त्याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रश्नाकडे महावितरणने लक्ष न दिल्यास आणि आपल्या कारभारात सुधारणा न केल्यास मोहितेवाडी आणि रहमतपूर उपविभागीय कार्यालयास टाळेठोक आंदोलन छेडण्याचा इशारा कराड उत्तर शेतकरी संघटनेने गुरुवारी दुपारी 4 वाजता दिला आहे. मोहितेवाडी उपकेंद्रातील अभियंता एस.व्ही. पाटील यांना वसीम इनामदार, वनिता महाडिक, पिंटू पडवळ, बबन दिघे, लक्ष्मण मोरे, लाला तात्या, महिपती गाडगे, संतोष कुदळे, मारुती यादव, किरण नलवडे, सयाजी ओबाळे, फरांदेसर यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. तारगाव मोहितेवाडी उपकेंद्रातून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. अभियंत्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. पावसाचे 4 शिंतोडे पडायला सुरुवात झाली की 4 ते 8 तास वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुद्धा होत नाही. विहिरीतील दूषित पाणी पिल्याने साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी संबंधित ग्राहकाला लेखी स्वरूपात नोटीस दिली जात नाही. एकूणच महावितरण कंपनीच्या कारभाराला पंचक्रोशीतील शेतकरी व शेतकरी संघटना वैतागल्या असून मोहितेवाडी आणि रहमतपूर येथील कार्यालयांना टाळे ठोकून आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. कोयना धरणाचे 2 वक्र दरवाजे केले बंद. 2 वक्र दरवाजे 1 फूट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू. धोम-बलकवडी धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ. धरण व्यवस्थापन विभागाची माहिती. नवरात्राच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली असून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यात जलसंपदा विभागाला यश आले आहे. कोयना धरणाचे 2 वक्र दरवाजे गुरुवारी पहाटे 5 वाजता बंद करण्यात आले आहे. सद्यस्थितीत 2 वक्र दरवाजे केवळ 1 फूट उघडे ठेवण्यात आल्यापासून त्यामधून 3546 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पायथा वीजगृहातून नियमितपणे 2100 क्युसेस विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे. जिल्ह्यात महाबळेश्वर, जावली आणि पाटण तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली असून कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा कमी झाला आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या उद्देशाने केवळ 2 वक्र दरवाजे 1 फूट उघडे ठेवण्यात आले आहेत. 2 दरवाजे बंद करण्यात आले आहेत. वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील शेवटचे टोक असलेल्या धोम-बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याचा येवा वाढला असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी सायंकाळी 5 वाजता धोम-बलकवडी धरणाच्या सांडव्यावरून 584 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विद्युत गृहातून 330 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धोम-बलकवडी धरणातून पाणी सोडल्याने धोम धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाताना त्याची काळजी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आले आहे.